विद्यार्थ्यांनो, आपण इतिहासाचे 5वे प्रकरण सामाजिक व धार्मिक प्रबोधन अभ्यासत आहोत. याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण कशाप्रकारे वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या समाजांनी, वेगवेगळ्या संघटनांनी भारतामध्ये सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी काय काय प्रयत्न केले ते आपण अभ्यासलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील भाग कंटिन्यू करतो आहे. बघा, तर विधवांच्या पुनर्विवाहाची मान्यता मिळवून देण्यासाठी याआधी आपण बघितले की कशाप्रकारे महात्मा ज्योतिबा फुलेंनी नाभिकांचा संप घडवून आणला, जेणेकरून भारतातून, महाराष्ट्रातून केशवपन म्हणजे स्त्रियांचे केस जे आहे ते कापून टाकले जायचे त्या विधवा झाल्यानंतर. तर ही प्रथा बंद व्हावी, ही प्रथा, अमानवीय प्रथा बंद व्हावी, यासाठी त्यांनी केस कापणारे जे आहेत, जे नाभिक असतात, जे केस कापतात, त्यांचा एक संप घडवून आणला, जेणेकरून ही प्रथा बंद झाली पाहिजे. त्यानंतर विधवांचा पुनर्विवाह व्हावा, त्यांना त्याबद्दल मान्यता द्यावी, यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित, वीरेशलिंगम पंतलू या सर्वांनी अनेक प्रयत्न केले. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह तसेच संमती वयाचा कायदा यावर आपलं स्पष्ट मत मांडलं, परखड मत मांडलं म्हणजे स्पष्ट मत मांडलं. त्यांनी हे सांगितलं की बालविवाह किती अयोग्य आहे, त्याचप्रकारे विवाहाचा एक पर्टिक्युलर एक वय असावं, एक विशिष्ट वय असावं, त्याच वयामध्ये विवाह व्हावे. बालविवाह ही चुकीची पद्धत आहे, यावर त्यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथा, देवदासी आईवडील किंवा समाजातले काही घटक मुलींना पूर्णपणे देवाला समर्पित करून द्यायची आणि ती मुलगी आजीवन मंदिरात राहून देवाची सेवा करायची. ही जी पद्धत होती चुकीची, देवदासी प्रथा, याचा खूप मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्या जीवनावर, देवदासीवर खूप मोठा परिणाम व्हायचा, वाईट परिणाम व्हायचा. या प्रथेविरुद्ध त्यांनी परिषद भरवली. ताराबाई शिंदेंनी तर स्त्री पुरुष तुलना ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत म्हणजे अत्यंत आक्रमक भाषेत स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केला. महर्षी धोंडव केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम सुरू केला. विधवा, नंतर परित्यका म्हणजे ज्यांना सोडून दिलेलं आहे समाजाने, कुटुंबाने, त्यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण देऊन पायावर उभं कसं करता येईल, हा त्यामागचा हेतू होता. त्यांच्या प्रयत्नातून 20व्या शतकातील भारतातील पहिलं महिला विद्यापीठ उभं राहिलं. पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग जी अपंग आहेत, ज्यांना हात पाय व्यवस्थित नाही आहेत, अशी मुले व मुली, स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम म्हणजे नर्सिंग कोर्स जे असतात, नर्सेस, तर तो कोर्स सुरू केला. त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी सरकारकडे मागणीसुद्धा केली. स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या लेखणीतून वाचा फोडली, म्हणजे आपले विचार, म्हणजे त्या स्त्रियांचे विचार समाजापुढे आणले, त्यांची परिस्थिती समाजासमोर आणली. महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान जे महत्त्वाचं योगदान दिलं त्याचा उल्लेखसुद्धा त्यांनी आपल्या वेगवेगळ्या ग्रंथातून, वेगवेगळ्या भाषणातून केलेला आहे. स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पाडण्यास मदत झाली. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली. स्त्रियांचे स्वतःचे विचार लेखातून मांडले जाऊ लागले. शिक्षणामुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचं कर्तृत्व फुलून यायला लागलं. जरा विचार करामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, समाजसुधारकांनी जर स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर काय झालं असतं. आज आपण जितक्याही मोठ्या पदांवर स्त्रिया आहे, ज्या खूप चांगलं कार्य करत आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर्स आहे, पायलट आहे, सायंटिस्ट आहे, या वेगवेगळ्या स्तरावर स्त्रिया मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. ठीक आहे, तर हे कार्य त्यांना करता आलं नसतं, समाजामध्ये त्यांचं योगदान नसतं राहिलं. वर्तमान काळात स्त्रियांच्या जीवनात शिक्षणामुळे कोणते बदल घडून येतात, तर स्त्रियांना शिक्षणाची अत्यंत आवश्यक आहे. ज्या प्रकारे मुलांना शिकवलं जातं त्याप्रकारे मुलींनाही शिकवणं तितकंच गरजेचं आहे. कारण की समाज हा फक्त मुलांमुळे चालत नाही, तर तो मुलींमुळे सुद्धा चालतो. या दोघांचा समतोल, या दोघांना समानतेने जर आपण समाजामध्ये वावरू दिलं, समानतेने जर शिकू दिलं, तर त्यामुळेच आपला समाज समोर जाईल. ठीक आहे, अदरवाईज काय होईल, समाजाचा फक्त एका बाजूने विकास होईल, दुसरी बाजू त्याची नेहमी कशी राहील, अविकसित राहील, ज्यामुळे समाज कधीही संतुलित होणार नाही. त्यामुळे स्त्रियांच्या जीवनात शिक्षण आल्यामुळे भरपूर बदल घडून आले. त्यांचं जीवन सुधारलं, त्यांचं राहणीमान सुधारलं, त्यांना वेगवेगळे हक्क मिळाले, त्या
व्यवस्थितपणे समाजामध्ये वावरू लागल्या, त्या समाजाला आपलं महत्त्वाचं योगदान त्यांचं समाजात आपल्याला दिसून येतं, तर ही सगळे चांगले परिणाम, चांगले परिवर्तन समाजामध्ये स्त्री शिक्षणामुळे सुरू झाले. आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे का, असं तुम्हाला वाटतं का? जर होय तर कोणते प्रयत्न केले पाहिजे? तर गरज आहे. काही क्षेत्रामध्ये आताही मुलींना शिकवलं जात नाही. स्त्री साक्षरतेचा दर आताही 60 ते 70च्या दरम्यानच आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की स्त्रियांना आजही शिकवलं जात नाही. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ते प्रयत्न म्हणजे सरकारने वेगवेगळ्या पद्धतीचे स्कॉलरशिप मुलींना देणं गरजेचं आहे. समाजातील प्रत्येक कुटुंबातील जो कर्ता व्यक्ती आहे त्याने स्त्री शिक्षणाला महत्त्व देणं गरजेचं आहे, की ज्या प्रकारे तो मुलाला शिकवतो त्या प्रकारे मुलीलाही शिकवणं तितकंच गरजेचं आहे. तर हे जे काही गोष्ट आहे, ही गोष्ट वर्तमानपत्रातून, समाजसुधारकांच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून, सेवाभावी संघटनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत समाज प्रबोधन होणार नाही तोपर्यंत स्त्रिया शिक्षित होणार नाही. तर पुढील मुद्दा असो विद्यार्थ्यांनो, मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतामध्ये मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज याची स्थापना केली. पुढे याचेच अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये रूपांतर झाले. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही, हे त्यांचं ठाम मत होतं. हिंदू समाजातील चळवळ. हिंदू समाजाला सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर येथे केली. हिंदुत्ववादी तरुणांनी शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभारणे हे त्यांचं ध्येय होतं. स्वातंत्र्यवीर वि. सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिराची स्थापना केली. सहभोजन आदी कार्यक्रम राबवले. आधुनिक भारताचा इतिहासात प्रबोधनाचा आविष्कार हा खूप महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारतीय सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. त्याचा अभ्यास आपण यानंतरच्या प्रकरणात करू. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपण काही गोष्टी अभ्यासल्या त्या बघून घेऊ पुन्हा एकदा, की कशाप्रकारे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा धर्मसुधारणेची एक महत्त्वाची चळवळ आली. मुस्लिम समाजाच्या काही नेत्यांनीही सांगितले की जोपर्यंत आपण पाश्चिमात्य विज्ञान व पाश्चिमात्य तंत्रज्ञान स्वीकारणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा उद्धार होणार नाही. त्याचप्रकारे हिंदू महासभा ही स्थापन झाली पंडित मदन मोहन मालवीय यांनी. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर येथे 1925 केली. त्यामुळे हिंदुत्ववादी तरुण म्हणजे आपला जो सनातन धर्म आहे तो कशा पद्धतीने टिकवून ठेवायचा, तो कशा पद्धतीने वाढवायचा, त्याचप्रकारे भारतात असणारे जे काही हिंदू आहे, जे काही हिंदुत्ववादी तरुण आहे, त्यांना शिस्तबद्ध असणं आवश्यक आहे, त्यांनी चारित्र्य संपन्न असणं आवश्यक आहे आणि तशी संघटना त्यांनी उभारणं गरजेचं आहे, हे त्यांचं मत होतं. स्वातंत्र्यवीर वि. सावरकरांनी हिंदू धर्मामध्ये असणारा जो काही भेदभाव आहे, जो जातीपात मानला जात होता, तो पूर्णपणे दूर करण्याचे प्रयत्नसुद्धा केलेले आपल्याला दिसून येतात. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये बघा विद्यार्थ्यांनो, प्रबोधनाचे इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आविष्कार झाले. प्रबोधनामध्ये सुधारणेच्या चळवळीप्रमाणेच प्रबोधन काळात साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्रात अनेक बदल घडून आले. साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी, विज्ञानाच्या क्षेत्रात डॉक्टर C.V. रामन यांनी नोबेल पुरस्कार मिळवले. त्यानुसार भारताची प्रगतीची कल्पना आपल्याला येते. या प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली. कथा कादंबऱ्यातून स्वातंत्र्याची प्रेरणा लोकांना मिळू लागली. समाज सुधारणेचा विचारही व्यक्त होऊ लागला. या काळातच स्त्री लेखन करू लागल्या. नवी वृत्तपत्रे, मासिके समाज सुधारणा व राजकीय जागृतीची वाहक ठरली. कलेच्या क्षेत्रात सुद्धा अनेक क्षेत्रात प्रगती घडून आली. कलेच्या संगीत अधिक लोकाभिमुख होऊ लागले. म्हणजे संगीत हे लोकांसाठी तयार होऊ लागले. आधी काय व्हायचं, संगीत हे फक्त देवी देवतांशी संबंधित राहायचं, ते आता लोकाभिमुख होऊ लागले. लोकांना उद्देशून संगीत तयार होऊ लागलं. लोकांना काय आवडतं हे विचार करून संगीत निर्माण व्हायला लागलं. भारतीय शैली, पाश्चात्य तंत्रे यांचा मेळ घालून नवीन चित्रकला समोर आली. विज्ञानाविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले. भारताच्या प्रगतीसाठी प्रयोगशीलता, वैज्ञानिक दृष्टीचं महत्त्व लोकांना आता हळूहळू उमगू लागलं, कळू लागलं.
आणि यातूनच एक नवीन आणि प्रगत भारत लोकांसमोर येऊ लागला. तर विद्यार्थ्यांना आशा करतो तुम्हाला हे प्रकरण कळलं असेल. या पुढील प्रकरण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासू. थँक्यू.